आता आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज शिकूया. एक उदाहरण बघूया. एक दिवशी संतोषनी जेवणाच्या आधी 36.815 किलोमीटर आणि जेवणानंतर 12.9 किलोमीटर गाडी चालवली. तर त्यांनी एकूण किती किलोमीटर गाडी चालवली? पूर्णांक संख्यांची बेरीज करताना जशा एकाखाली एक संख्या उभ्या मांडणीत लिहितात तशाच पद्धतीने दशांश अपूर्णांक संख्यांची बेरीज करताना लिहितात. आपण 36.815 आणि 12.9 यांची बेरीज करताना पुढील पायऱ्या लक्षात घेऊया. पायरी 1. अंकांची स्थानं आणि दशांश चिन्ह एकाखाली एक येतील अशा रीतीने संख्यांची मांडणी करू. पायरी 2. आवश्यकता भासल्यास संख्यांची दशांश स्थानं समान करून घेऊ. यामुळे दशांश चिन्हाच्या पुढील स्थानं समान येतील. यासाठी दशांश चिन्हाच्या पलीकडील संख्यांपुढे उजवीकडे शेवटी आवश्यक तेवढे शून्य देता येतील. पायरी 3. पूर्ण संख्यांप्रमाणे बेरीज करू. पायरी 4. आधीच्या संख्यांमध्ये जसे आहे त्याच स्थानी दशांश चिन्ह उत्तरातही देऊ. म्हणजेच पायरी 1 36.815 अधिक 12.9. पायरी 2 36.815 अधिक 12.900. पायरी 3 36.815 अधिक 12.900 बरोबर 49.715. उकल. संतोषनी त्या दिवशी एकूण 49.715 किलोमीटर गाडी चालवली. महत्वाचे. पूर्ण संख्यांची बेरीज जशी करतो तशीच या संख्यांची बेरीज करा. शेवटी फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. आणखी एक उदाहरण घेऊया. दिलेल्या संख्या उभ्या स्तंभात लिहा आणि बेरीज करा. 6.42 अधिक 63.041 अधिक 3.08. समान दशांश स्थळ येतील अशा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. बेरीज करा. दशांश चिन्ह लिहा. उत्तर 72.541. 1000 अंशाच्या स्तंभाची बेरीज येते 1. 1 शतकांशाच्या स्तंभाची बेरीज येते 14 म्हणून हातचा 1. 1 दशांशाच्या स्तंभाची बेरीज येते 5. एककाच्या स्तंभाची बेरीज येते 12 म्हणून हातचा 1. दशकाच्या स्तंभाची बेरीज येते 7 म्हणून उत्तर 72.541. 4 मुलांनी ऑगस्ट महिन्यात केलेली बचत पुढे दिली आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मुलाचं नाव संतोष. केलेली बचत 70.75. मीराने केलेली बचत रुपये 110.65. करणने केलेली बचत रुपये 50.25. सोहनने केलेली बचत रुपये 75.10. सगळ्यात जास्त बचत कोणी केली आहे? मीरा. सगळ्यात कमी बचत कोणी केली आहे? करण. एकूण बचत किती आहे? 1 शतकांशाच्या स्तंभाची बेरीज येते 15 म्हणून हातचा 1. 1 दशकांशाच्या स्तंभाची बेरीज येते 17 म्हणून हातचा 1. एककाच्या स्तंभाची बेरीज येते 6. दशकाच्या स्तंभाची बेरीज येते 20 म्हणून हातचा 2. आणि शतकाच्या स्तंभाची बेरीज येते 3. म्हणजेच एकूण बचत रुपये
306.75 ₹306.75. सप्टेंबर महिन्यात सगळ्या मुलांनी प्रत्येकी 15.50 रुपयांची जास्तीची बचत केली. तर सप्टेंबर महिन्यात प्रत्येकाकडे किती रक्कम जमेल? संतोषकडे 70.75 अधिक 15.50 उकल 86.25. मीरा 110.65 अधिक 15.50 उकल 126.15. करण 50.25 अधिक 15.50 उकल 65.75. सोहन 75.10 अधिक 15.50 उकल 90.60. प्रत्येक मुलाकडे सप्टेंबर महिन्यात पुढील रक्कम जमा होईल. संतोषकडे 86.25 रुपये, मीराकडे 126.15 रुपये, करणकडे 65.75 रुपये, सोहनकडे 90.60 रुपये. आता आपण दशांश अपूर्णांकाची वजाबाकी शिकूया. पूर्ण संख्यांच्या वजाबाकीप्रमाणेच दशांश अपूर्णांकांचीही वजाबाकी करतात. आता आपण आपल्या रोजच्या जीवनातलं एखादं उदाहरण पाहूया. मीराकडे 100 रुपये होते. त्यातून तिने 75.75 पैशाची एक टोपी घेतली. तर मीराकडे किती पैसे शिल्लक राहिले? आता इथे आपल्याला 100 रुपयातून 75.75 पैसे वजा करायचे आहेत. पायरी 1. उभ्या मांडणीत एकाखाली एक आपण आता संख्या लिहूया. दशांश चिन्ह बरोबर एकाखाली एक यायला पाहिजेत. पायरी 2. संख्यांची दशांश स्थानं समान करून घेऊ. पायरी 3. पूर्ण संख्यांची वजाबाकी करतो तशी वजाबाकी करू. आणि पायरी 4. उत्तरात योग्य तिथे दशांश चिन्ह लिहू. पायरी 1. 100 वजा 75.75. पायरी 2. 100.00 वजा 75.75. उकल मीराकडे 24.25 म्हणजेच 24.25 शिल्लक राहिले. रिकाम्या जागा भरा. 6 वजा 1.5 बरोबर किती? उत्तर 6 वजा 1.5 बरोबर 4.5. आपण काय शिकलो? दशांश अपूर्णांकाचा छेद नेहमी 10, 100, 1000 असा असतो. आपण दशांश स्थानं लिहिण्याकरता दशमान पद्धत वापरतो. यामुळे बेरीज वजाबाकी करताना सोयीचं होतं. दशांश संख्यांची बेरीज वजाबाकी करताना संख्या एकाखाली एक येतील अशा पद्धतीने त्यांच्या दशांश स्थानानुसार लिहितात. नेहमीप्रमाणे बेरीज किंवा वजाबाकी करून दशांश चिन्ह बरोबर एकाखाली एक येईल असे लिहून ते तसेच उत्तरासाठी लिहितात. स्वाध्याय. मापनाचा जास्तीत जास्त बरोबर अंदाज बांधा. 250 मिलीलिटर 250 लिटर. कलिंगडाचे वजन 5 किलोग्रॅम 5 ग्रॅम 5 मिलीग्रॅम. पुणे ते मुंबई अंतर 160 किलोमीटर 160 मीटर 160 सेंटीमीटर. डब्याची लांबी 15 सेंटीमीटर 15 मिलीमीटर 15 मीटर. दरवाजाची उंची 1 मीटर पेक्षा कमी 1 मीटर 1 मीटर पेक्षा जास्त.